जाती जातीमध्ये एससी प्रवर्गातल्या 59 जातीमध्ये भांडणं लावण्याचा उपक्रम मात्र शासनानं निश्चित लावलेला आहे. गरज उपवर्गीकरणाची नाही. गरज योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची. उपवर्गीकरणाबद्दल माझं मत ऐकून काही लोकांना मी उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे की काय असं वाटू शकतं. उपवर्गीकरण करण्याचा हेतू मात्र शुद्ध नाही, हे मात्र मी जबाबदारीने सांगतो. उपवर्गीकरण करून एससी समाजामधल्या 59 जातींना सरकार कोणता न्याय देऊ इच्छित आहे याचा कुठलाही रोडमॅप बदर समितीच्या माध्यमातून ओपन झालेला नाही. आज आम्ही आहोत गेवराई तालुक्यातल्या खडकी या गावामध्ये. आज आम्ही खडकीमध्ये मुक्काम केला होता. सकाळी उठल्यानंतर आम्ही शांताबाई गायकवाड, बरोबर का, संताबाई गायकवाड यांच्या झोपडीवजा या घरामध्ये आम्ही इथं आलो आहोत. पारंपरिक व्यवसाय म्हणजे झाडू बनवण्याचा त्यांचा हा व्यवसाय आहे आणि जाणून घ्यावं म्हटलं, कारण देशभरामध्ये एससी कॅटेगरीचं उपवर्गीकरण करण्याचं खूप मोठं वादळ या देशभरामध्ये सुरू आहे. उपवर्गीकरण करून एससी समाजामधल्या 59 जातींना सरकार कोणता न्याय देऊ इच्छित आहे याचा कुठलाही रोडमॅप बदर समितीच्या माध्यमातून ओपन झालेला नाही. पण जाती जातीमध्ये एससी प्रवर्गातल्या 59 जातीमध्ये भांडणं लावण्याचा उपक्रम मात्र शासनानं निश्चित लावलेला आहे. खरं तर आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलंय. आरक्षण हे एका समूहानं दुसऱ्या समूहावर सामाजिक भेदभाव केला आणि भेदभाव केल्यामुळं त्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा इथल्या व्यवस्थेमध्ये अधिकार नव्हता. तो अधिकार मिळवण्याचा घटनाकारांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा प्रयत्न होता. एससी कॅटेगरीमध्ये 59 जाती आहेत. वर्गीकरण करायचं मग अ ब कडच का करायचं? अ मध्ये कुणाला टाकणार तुम्ही, ब मध्ये कुणाला टाकणार, क मध्ये कुणाला टाकणार, ड मध्ये कुणाला टाकणार? मग त्यांची लोकसंख्या किती? म्हणजे उपवर्गीकरण तुम्हाला राजकारणाच्या सोयीसाठी करायचंय का उपवर्गीकरण अशा आमच्या शांताबाई गायकवाडांसारख्या आजही ग्रामीण भागामध्ये, आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या, आर्थिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या अशा बलुत्या अलुत्यामधल्या अनेक जात समूहांना न्याय देण्याचा तुमचा हेतू आहे. खरं तर वर्गीकरणाचा प्रश्न आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून मला जे काही सुचलं ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे. गरज उपवर्गीकरणाची नाही. गरज योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची आहे. गरज उपवर्गीकरणाची नाही. गरज त्यांच्या पुढच्या पिढ्या शिक्षण कशा घेतील, त्यांना उपजाऊ जमीन कशी मिळेल, त्यांना घर कसं मिळेल आणि त्यांना माणूस म्हणून आपण कशा पद्धतीनं या लोकशाहीमध्ये स्थान देणार आहोत, या गोष्टींची. खरं तर उपवर्गीकरणावर बोलत असताना मी खूप काळजीनं बोलतोय, खूप संवेदनशील पद्धतीनं बोलतोय, जबाबदारीनं बोलतोय. नाहीतर उपवर्गीकरणाबद्दल माझं मत ऐकून काही लोकांना मी उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे की काय असं वाटू शकतं. पण उपवर्गीकरण करण्याचा हेतू मात्र शुद्ध नाही, हे मात्र मी जबाबदारीनं सांगेन. कारण आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही. उपवर्गीकरण करायला कुठलाही इम्पेरिकल डेटा शासनाकडे अवेलेबल नाही, लोकसंख्या अवेलेबल नाही. त्यामुळे उपवर्गीकरण हे फक्त राजकारणासाठी आहे, हे माझं प्रांजळ मत मी तुमच्यासमोर व्यक्त करतोय. धन्यवाद.